पाणी हक्क संघर्ष समितीचे उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण चालू। हिंगोलीतील इसापूर जलाशयातून शेनोडी रामवाडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यासाठी रामवाडी, असलवाडी, शेनोडी, मसोड, शिवणी, उमरासह 10 ते 12 गावातील ग्रामस्थांनी कळमनुरी येथील उपविभागीय कार्यालयासमोर दिनांक 23 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केलंय। पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने आम्ही कालपासून आमरण उपोषण आणि साखळी उपोषण सुरू केलं आहे। मागणी आमची एकच आहे, इसापूर धरणाच्या पाण्यामध्ये आमचा हिस्सा आहे आणि त्या हिस्साचं पाणी आम्हाला मिळावं, त्याकरता शासनाकडे प्रस्ताव गेलेला आहे। त्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता द्यावी, म्हणजे हा काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल। ही फक्त आमची एकच मागणी आहे आणि शासनाने ही मागणी जर मान्य केली नाही तर याहीपेक्षा आम्हाला आता तीव्र आंदोलन करण्याची आता वेळ आलेली आहे। आपल्याकडे याबाबत वेळोवेळी केलेल्या रास्ता रोको आणि विविध मागण्यामुळे ना आपण हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता। शासनाने सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली आहे। सर्वेक्षणासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे। अंदाजपत्रक तयार करून सक्षम स्तरावरून तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आपल्याला निविदा काढावी लागणार आहे आणि हे का जेवढ्यात लवकर करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू। ज्यामध्ये आता सध्या तरी कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये। येत्या 8 ते 10 दिवसात आम्ही तांत्रिक मान्यता घेण्याची कार्यवाही करून जाऊ। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली।